पुण्यामध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे। राजगुरुनगरमध्ये गायब झालेल्या 2 चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघड झाले आहे। घराबाहेर खेळणाऱ्या ह्या दोन्ही बहिणींचे अपहरण करण्यात आले होते। शेजारी राहणाऱ्या आचार्याने चिमुकल्यांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आपलं कृत्य बाहेर समजेल ह्या भीतीने त्याने दोन्ही मुलींची हत्या केली असल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने राजगुरुनगर हादरले आहे। घरच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीने या 2 चिमुकलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी चिमुकल्या मुलींनी आरडाओरडा केला, त्यामुळे आरोपींनी दोघींची हत्या केली। दुर्वा मकवाने वय 8 वर्ष आणि कार्तिकी मकवाने वय 9 वर्षाची हत्या झालेल्या बहिणींची नावे आहे। पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहिला आहे, त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। आता आपलं बिंग फुटेल ह्या भीतीने आरोपीने एका बहिणीचा जीव घेतला। त्यानंतर घाबरलेल्या आचार्याने दुसऱ्या बहिणीचा देखील तसाच जीव घेतला। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळ एका ड्रम मध्ये दोघींचे मृतदेह ठेवले। राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, पण या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या, तर दोन्ही बहिणींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। या अहवालातून नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल।